नमस्कार, मी सुवर्णा अजित कुंभार, विद्यामंदिर कसबा बीड, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत इयत्ता दुसरीच्या वर्गासाठी गणित विषयामध्ये 0 ते 9 संख्या विद्यार्थी ओळखतो व वाचतो हा स्तर प्राप्त झालेला असून 0 ते 9 या संख्यांचे अंकी लेखन हा स्तर विकसित करण्यासाठी आपण आज वेगवेगळ्या कृती पाहणार आहोत. यापैकी माझ्या पहिल्या कृतीचे नाव आहे प्ले डोपासून अंक तयार करणे. तर यासाठी आपण इथे या प्रकारचा प्ले डो वापरणार आहोत. याऐवजी तुम्ही चिकन माती किंवा गव्हाच्या कणकेपासून रंग टाकून गव्हाच्या कणकेमध्ये आपण त्याचे गोळे बनवून त्यापासून आपण अंक बनवू शकतो किंवा अशा प्रकारच्या वस्तू जर तुमच्या परिसरामध्ये उपलब्ध होत असतील तर त्याचाही वापर करून आपण अंक बनवून विद्यार्थ्यांना सांगू शकतो. तर इथे आपण काही अंक बनवून दाखवणार आहोत. तर हे पहा. आता इथे मी 0 हा अंक बनवलेला आहे. तर अशा प्रकारचे अनेक विविध अंक आपण बनवू शकतो. तर अशा प्रकारे आपण इथं पाहू शकता. आपण 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 असे 9 पर्यंतच्या अंक आपण बनवलेले आहेत. तर आता आपल्या दुसऱ्या कृतीचे नाव आहे बिंदू जोडून अंक तयार करणे. तर यासाठी आपल्याला अशा प्रकारचे बिंदू रूपात अंक तयार करून घ्यावे लागतील आणि हे अंक विद्यार्थ्यांना बिंदू रूपात जोडून ते नंतर वहीमध्ये लिहून घेण्यास आपण सांगू शकतो. अशा प्रकारच्या कृतीतून आपण विद्यार्थ्यांना अंकांचे लेखन कोणत्या प्रकारे व लेखन नियमानुसार कसे करावे हे आपण यातून सांगू शकतो. तर इथे तुम्हाला काही अंक जोडून मी कृती करून दाखवते, ते पहा. इथे पहा, आपण बिंदू जोडून अंक तयार करणार आहोत, बनवणार आहोत. तर या ठिकाणी बिंदू जोडून आपण 8 हा अंक बनवलेला आहे. व अंकाचे लेखन करताना लेखन नियमानुसार वरून खाली ह्या अंकाचे लेखन करावयाचे आहे. तर अशाच प्रकारे आपण आणखी एक अंक पाहूया. तर इथे पहा, हे अंकाचे बिंदू जोडून आपण 6 हा अंक बनवलेला आहे. अशाच प्रकारे आपण आणखी एक कृती पाहूया. यामध्ये सुद्धा पहा, आपण बिंदू जोडून एक अंक पूर्ण करत आहोत. त्यानंतर 0 या अंकाचे लेखन सुद्धा अशा प्रकारे आपण करून मुलांना दाखवू शकतो. तर अशा प्रकारे आपण बिंदू जोडून अंक तयार करणे या कृतीतून अंकांचे दृढीकरण विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकतो. तर आता आपल्या तिसऱ्या कृतीचे नाव आहे चित्रावरून अंक लिहिणे. यासाठी आपल्याला अशा प्रकारची काही चित्र असावी लागतील आपल्याकडे आणि या ही चित्र मोजून या ठिकाणी आपल्याला अंक लिहायचा आहे. आता या ठिकाणी पहा, एक चित्र दाखवलेले आहे, तर इथं 1 हा अंक लिहिणे अपेक्षित आहे. तेव्हा विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारची कृती आपण करून घेऊ शकतो. त्यानंतर या ठिकाणी पहा, काही चित्र नाही याचा अर्थ इथं 0 आहे. तर विद्यार्थ्यांना ही संकल्पना सुद्धा आपण अशा प्रकारे घटवून घेऊ शकतो. आणखी एक उदाहरण आपण पाहूया. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी चेंडूची काही चित्रे दिलेली आहेत. ही चित्रे मोजून ती किती आहेत तो अंक या चौकोनामध्ये लिहायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 या ठिकाणी 8 चेंडू आहेत. तर 8 हा अंक या रिकाम्या चौकटीमध्ये आपल्याला लिहायचा आहे. तशाच प्रकारे या ठिकाणी काही फुलांची चित्र दिलेली आहेत. तर ही फुलं मोजून सुद्धा आपण या रिकाम्या चौकोनामध्ये किती फुलं आहेत ते लिहायचे आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 या ठिकाणी आपल्याला 7 फुले पाहावयास मिळतात. तर 7 हा अंक आपल्याला लिहायचा आहे. अशा प्रकारे आपण अंकांचे लेखन या प्रकारे जोडीकरण करून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे 0 ते 9 अंकी लेखन हा स्तर विकसित होण्यासाठी आपण प्ले डो पासून अंक तयार करणे, बिंदू जोडून अंक तयार करणे, तसेच चित्रावरून अंक लिहिणे अशा प्रकारच्या कृती पाहिल्या.
याप्रमाणेच आपण आणखी वेगवेगळ्या कृती किंवा उपक्रम घेऊन या अंकांच्या लेखनासाठी दृढीकरण आपण घेऊ शकतो. धन्यवाद.